म्हटलेलं आहे की जे जे शिवरायांचा अपमान करतात, शंभूराजांचा अपमान करतात यांची वंशावळ पुढे थांबवली पाहिजे. उदयनराजेंनी अशी टीका केली. काय म्हणून आज या बाबतीत बघा, जे काल वक्तव्य विधान परिषद सभागृहामध्ये झालं, या अनुषंगानं आज विस्तृत चर्चा परिषद सभागृहामध्ये झाली आणि विरोधी पक्षाने यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही थेट मागणी केली माननीय सभापतींकडे की अशा पद्धतीनं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं जे या ठिकाणी त्यांनी अवमानकारक किंवा त्यांची स्वतःबरोबर तुलना करणारे जे विधान केलेलं आहे ते कामकाजातनं काढून टाकावं. आणि त्यामुळं आज या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर कामकाजातनं तर काढलेलंच आहे, पण विरोधी पक्ष नेत्यांनी त्या कालच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संजय राऊत यांनी टीका केली आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांचा संबंध थेट एका डेव्हलपरशी, बिल्डरशी सुद्धा जोडलेला आहे आणि पैशाचं संरक्षण हा बिल्डर करतो असा आरोप केला. संजय राऊत सकाळी एक बोलतात आणि दुपारी मागं घेतात. तुम्ही बघितलं ना, काल कोणतरी असंच बोललं वडट्टीवार. सकाळी बोलले आणि परत दुपारी म्हणले आम्ही ते बोललो नाही, आम्हाला तो शिंदे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये घ्यायचं नव्हतं. संजय राऊत नुसतं काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी बोलत असतात. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसतात, त्यात कसलेही तथ्य नसतं. संजय राऊतांच्या असल्या वक्तव्यांकडे तुम्ही लोकांनी सुद्धा गांभीर्यानं पाहू नका. केवळ आणि केवळ टीका करणं आणि टीका करणं एवढं एकच काम त्यांना दिलेलं आहे. त्यांना नेमून दिलेलं, त्यांच्यावरच्या लोकांनी नेमून दिलेलं काम फक्त ते बजावत असतात. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण ही माहिती सभागृहाला दिली नाही आणि त्यामुळे कुठेतरी माहिती लपवण्याचा हा सगळा प्रकार होता. विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले. नाना पटोले म्हणतात की हक्कभंग आणणार. नाही नाही, असं नसतंय हो. हे बघा, आता माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये चालले होते. तुम्ही त्यांना विचारलं सभागृहात जायच्या अगोदर की अशा पद्धतीनं आणि तो राजीनामे माननीय राज्यपालांकडे पाठवलेला आहे. ही नियमित कामकाजाची पद्धत आहे. तुम्ही प्रश्न विचारला त्याला उत्तर पण द्यायचं नाही का? त्याला उत्तर दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. धन्यवाद. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे शंभूराजे देसाई यांनी. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. उशीर झाल्यानं हा प्रकल्प